स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण दिलं गेलेलं आहे। मागच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्तींनी निकाल राखून ठेवलेला होता। चार्जशीट दाखल होईपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून दिलासा दिलाय। खार पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास मात्र हायकोर्टानं नकार दिलेला आहे। कुणाल कामराची चेन्नईमध्ये चौकशी करण्यास मुंबई पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे। मुंबई पोलीस चेन्नई पोलिसांच्या मदतीनं कामराचा जबाब नोंदवणार आहेत। खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तो मात्र रद्द करायला कोर्टानं नकार दिलाय। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, सध्या अटकेपासून तरी संरक्षण मिळालेलं आहे कुणाल कामराला, पण या व्यतिरिक्त आणखी कुठल्या बाबी यातून समोर येत आहेत? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर कुणाल कामरा यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर या वक्तव्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। तेव्हापासूनच पोलिसांना कुणाल कामरा याचा जबाब नोंदवायचा होता, परंतु तो महाराष्ट्रात उपलब्ध नव्हता। त्यांनी या ठिकाणी अंतरिम दिलासा आहे तो देखील या ठिकाणी मिळालेला होता। परंतु ही संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मुंबई पोलिसांनी कोर्टामध्ये देखील या संदर्भात संपूर्णपणे माहिती दिली आणि गेल्या सुनावणीला जो निकाल राखून ठेवलेला होता त्या निकालामध्ये कुणाल कामराला या ठिकाणी मोठा दिलासा आहे तो या ठिकाणी म्हणू शकतो, कारण कुणाल कामराला आता अटकेपासून संरक्षण आहे ते देण्यात आलेली आहे। परंतु कुणाल कामराची चौकशी चेन्नईमध्ये करण्यास मुंबई पोलिसांना माननीय न्यायालयाने आहे ती परवानगी दिलेली आहे। त्यामुळे मुंबई पोलीस चेन्नईला जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदत घेऊन त्याचा जबाब आहे तो नोंदवणार आहेत। परंतु चार्जशीट दाखल होईपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून ह्या ठिकाणी दिलासा दिला असला तरी सुद्धा कुणाल कामराने जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यासंदर्भात संपूर्ण माहिती आहे ती मुंबई पोलिसांना त्याला द्यावी लागेल आणि कामराची गुन्हा रद्द करण्यासाठी जी याचिका होती ती हायकोर्टाने सुनावणीसाठी दाखल करून घेतलेली आहे। आता येत्या काळात या याचिकेवरती सुनावणी होऊन हा संपूर्ण गुन्हा रद्द होतोय का किंवा मग कुणाल कामरा याचा जबाब नोंदवल्याच्या नंतर कुणाल कामराच्या अडचणीत वाढ होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।